जसं आपण खेकड्यांना वगैरे माशांना आपण रात्री जातो तसंच आंब्यांना पण जायचो. नदीला जोडणारी वाल ती एक वाहते. त्यांना अचानक मागून किंचाळण्याचा आवाज आला. त्याच्यानंतर हे थोडा पुढे आले आणि यांना जोरजोरात रडण्याचा आवाज आला आणि हे रडणं किंचाळणं वगैरे यांना येत होतं. त्यांना असं समजलं की ही जी एंटिटी आहे ती हे पूर्ण होऊन देत नाही. का? कारण तिला यांती देवव्रतः देवान् पितॄन्यांती पितृव्रतः भूतानि यांती भूतेजा यांती मध्ये जिनोपिमाम. मुलुंडला राहतो. रात्रीच्या वेळी असं कोणतरी आहे आपल्याकडे सारखं कोणतरी बघतंय, स्टेअर करतंय. त्या फ्लोअरवर एक बाई असते, ती नरबळी मागते आणि ते पण तिला जोडी हवे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज परत एकदा आपल्याबरोबर ओमकार आलाय. भाई, कसं आहेस तू? एकदम मस्त. तू कसा? मी पण एकदम छान आहे. आणि आपण जो लास्ट पॉडकास्ट केला होता तो खूप प्रचंड लोकांना आवडला. हो. तर आज तुझ्याकडे कोणत्या गोष्टी किंवा स्टोरीज आहेत? कोकणातली म्हणजे अशी की माझा मामा एक मिलिटरीमध्ये होता. तो आता जस्ट रिटायर झाले मागच्या वर्षी. तर ते या स्टोरीला बरीच वर्ष झाली म्हणजे. तर ते असे मोस्टली आपण मे महिन्यात किंवा असं गावी वगैरे जातो, ते सुद्धा सुट्टी वगैरे काढून यायचे. तर गावी आलेले ते आणि आम्ही मोस्टली गावी आम्ही सगळेच जातो मे महिन्याच्या सुट्टीत. आणि थोड्याफार वर्षांआधी तर आम्ही सगळेच जायचो, म्हणजे सगळे मामा मावशी त्यांचे मुलं वगैरे. तर ते सुद्धा आलेले. आणि रात्रीचं कसं असतं, आपल्या कोकणामध्ये फार मजा असते. दिवस रात्र असं आपण काहीच पकडत नाही. हा. तर आंबेसाठी आम्ही रात्री जातो. जसं आपण खेकड्यांना वगैरे माशांना आपण रात्री जातो तसंच आंब्यांना पण जायचो. कारण हा आंबा जो एक स्पेसिफिक होता ना, आमच्या गावापासून थोडासा लांब, जी मराठी शाळा, मला वाटतं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये जसं तिथली एक स्टोरी घेतलेली. तर त्या मराठी शाळेच्या अंगणामध्ये एक मोठं आंब्याचं झाड आहे. एकदम मोठा, म्हणजे जवळजवळ त्याला 10-15 माणसं अशी घेरा करून त्या खोडाला. कलम असतो एकदम मोठा. हां, मोठा, म्हणजे 10-15 माणसं अशी हात पकडून जरी उभी राहिली ना, तरी तो एवढा मोठा खोड आहे. आणि तो आंबा इतका पसरलेला आहे, म्हणजे जवळ एवढ्या मोठ्या शाळेच्या अंगणाला तो सावली देतो, भयंकर मोठा. आणि त्याला आंबे पण तितकेच येतात आणि ते आंबे तितकेच गोडसुद्धा असतात. त्यामुळे त्या आंब्याची क्रेज, अगदी हापूस आंबा जरी आम्ही गावामध्ये असे घेतले ना, तरी हापूस आंबा एक साईडला आणि तो आंबा एक साईडला. तो आंबा एक साईडला, म्हणजे त्याची चवच एवढी भारी असते, साखरेसारखा गोड. झाडावरून चढणं काढणं तर ते होतंच, पण मोस्टली असं झिला आपण म्हणतो ना, की त्याच्याने असे अलगद असे आपण आंबे काढतो, तसं रात्रीच्या टायमाला मोस्टली वाघुळं ती आंबे खाली पाडायची. हे असून पण म्हणजे गावातले लोक तो आंबा सोडतच नसायचे. म्हणजे कोण ना कोणतरी येतं आहे, आंबे उचलून घेऊन जाणार, काढून घेऊन जाणार. त्यामुळे दुसरा कोण आला तर त्याला मिळत नसायचे, म्हणून आम्ही असा टाईम पकडून जायचो. तर त्यावेळी झालं असं की आमच्या घरातले मोस्टली रात्री जायचे. तर मामा वगैरे रात्री 12:30ला निघाले. मामा आणि आमचे 3-4 कझन, मी नव्हतो त्याच्यामध्ये, बाकीचे कझन होते माझ्यात. तर ते गेले आणि पहिले त्यांनी जाऊन झाडाच्या खाली असं बघितलं. आता या झाडाची पोझिशन कशी आहे माहिती आहे? शाळा आहे, शाळेच्या समोर अंगणाच्या समोर झाड, आणि त्या झाडाच्या मागची जो डोंगराळ एरिया किंवा शेतीचा एरिया, तो खूप हॉन्टेड आहे. म्हणजे तिथे जसं म्हटलं ना, की अगदी अननोन माणसाला जरी उभा केलंस किंवा विचारलंस ना, तरी ते त्याला जाणवेल की इकडे असं काहीतरी आहे. तर त्यांना तर आधीपासून माहितीच होतं, ते गावचे आहेत. तर यांनी गेले, पहिले बघितलं आंब्याच्या झाडाखाली की आंबे वगैरे पडलेत का. 1-2 पडलेले, ते त्यांनी उचलले, चव वगैरे बघितली की बाबा नुकताच पडलेला आहे की वटवागळ्याने खाऊन बऱ्याच टायमाआधी पडलेला आहे. तर ते मामा वगैरे, ते कझन वगैरे काय म्हणाले की एक काम करू, आपण थोड्या वेळ थांबू, वटवाघळं काय रात्रीची येतच असतात, ते आंबे खाली पाडत असतात आणि पिकलेला आंबा लगेच पडतो. म्हणजे वटवाघूळ फांदीवर बसला तरी तो त्या ह्याच्याने पिकलेला आंबा लगेच पडतो. तर ते म्हणाले आपण बसू, थोडा वेळ वेट करू. मग त्यांनी त्या हिशोबाने जवळजवळ 20-25 मिनटं, फार फार तर अर्धा तास वेट केला. म्हणजे त्या शाळेच्या कट्ट्याला लागून बसले तिकडे, असंच आपल्या गावच्या गप्पा गोष्टी वगैरे चालू आहेत. मामा आपले मिलिटरीच्या वगैरे स्टोरी सांगतो आहे कझन्सला. तर आणि या जे 20-25 मिनटं 30 मिनटं जे तिकडे वेट केला ना त्यांनी, त्या टायमामध्ये त्यांना बराच आवाज आला की आंबे पडत आहेत. रात्रीच्या टायमाला 12:30चा आणि गावच्या जागेचा आवाज पातेऱ्यामध्ये पटकन समजतो की पान जरी पडला तरी आवाज येतो. मग हा तर आंबा आहे बरं, मग त्याचा तर आवाज येतोच. आणि हे यांना आवाज
खूप आले, म्हणजे जवळजवळ 10-15 आंबे तरी नक्कीच पडलेत. असं ह्यांना आवाजावरून समजलं की बाबा कमीत कमी तर 10-15 आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला 20-22 तरी मिळू शकतात आंबे, इतके त्यांना समजलेलं आहे. मग ह्यांनी अर्ध्या तासानंतर फेरा मारला. मग मामा हे बाकीचे 3-4 कजन ते सगळे झाडाच्या आजूबाजू वगैरे अगदी गोल फिरून बघितलं आहे. म्हणजे एक आंबा नाही यांना मिळाला, लिटरली एक सिंगल आंबा. ते मामा पण म्हणजे चकित झाला. मामा किंवा कझन ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी सगळ्या ज्ञात आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. पण तरी म्हणतात की आम्ही हा लिटरली आमच्या कानाने आवाज ऐकतोय, आंबे पडत आहेत खाली, एक तरी आंबा मिळायला पाहिजे. एक सिंगल आंबा मिळत नाही म्हणजे काय म्हणायचं. मग त्यांनी बघितलं आजूबाजूला तर नाहीच. मग परत इकडे येऊन म्हटले की बाबा काय करूया, मग आता परत थांबूया. जवळजवळ 1-1.5 तर वाजतच आलेला होता. मग मामा आणि कझन पहिले त्यांचं चालू होतं की बाबा परत थांबू थोडा वेळ, वटवागळं काही येतच जातच आहेत, ते परत भेटतीलच आंबे. पण नंतर मग मामा स्वतःहूनच बोलते की नको, उगाच रिस्क वगैरे कशाला घ्यावी, किंवा एन्काउंटर असं व्हायला नको की जरी त्रास नाही दिला कोणी तर असं काय व्हायला नको ना. म्हणजे मग त्यांनी रिस्क नाही घेतली, मग ते डायरेक्ट घरी आले. आणि ते असं नाही की जवळच आहे, हे खूप लांब आहे, म्हणजे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चाला घरापासून त्या आंब्यापर्यंत असं. तर असं. आणि त्याच आंब्याची दुसरी स्टोरी म्हणजे अशी, आता जसं म्हटलं ना की याच्यासाठी प्रत्येक टाईम घेऊन जावा लागतो, म्हणजे कारण आंबे दिसले की गावातले लोक जाऊन त्या बाजूला जरी जाणं नसलं ना तरी ते त्या बाजूला जाणार, त्या आंब्याखाली जाऊन आंबे उचलून आणणार. सेम स्टोरी आंब्याची माझ्या मावशीसोबत. गावातच माझी मावशी खालच्या वाडी, मग ती दुसऱ्या घरात राहायची. आता ही सकाळी लवकर अशी जायची, म्हणजे 4-5च्या आसपास. आणि ही एकटी नाही, म्हणजे त्या आता गावची घरं अशी आपली मोठी घरं असतात जॉईंट फॅमिलीसारखं. तर त्या मोठ्या घरामध्ये तिच्या बाजूच्या घर जिकडे दुसरी मामी राहायची माझी लांबच्या नात्यातली, आणि ही मावशी, तर त्या दोघी एकत्र जायच्या, म्हणजे अगदी मैत्रिणीसारख्या. तर त्या दोघी सकाळी गेल्या तिकडे की बाबा चल आपण बघू आंबे भेटतात का. गेल्या तिकडे त्यांना भेटले आंबे. बरं, त्यांनी फेरी वगैरे मारली आंब्याच्या आजूबाजूनी, चारी बाजूनी त्यांना आंबे वगैरे मिळाले. आणि म्हटलं थोडा वेळ थांबू, ती मामी वगैरे म्हणत होती की थांबू, बघू अजून 2-4 मिळाले तरी बस होतील, दिवस निघून जाईल आपला. तर ती म्हणाली ठीक आहे. पण 1-2 मिळाले आणि मग शेवटी ते निघाल्या, कारण बाकीची पण आपल्याला गावच्या साईडला कामं भरपूर असतात, बरोबर. शेतीची कामं, घरची कामं. तर ते निघाले. ते निघताना अचानक त्यांना, म्हणजे कसं होतं माहिती आहे, आंब्याचं झाड तिकडनं सोडलं की ती शाळा, ते बाजूची एक पायवाट, तिकडनं मग आंब्याच्या मोठी एक बाग लागते, दुसरी एक बागायत आहे त्या तिकडच्या एका घराच्या मागच्या साईडला, त्यांचीच आहे ती. तर त्या बागेत म्हणजे जवळजवळ तो सोडल्याने त्या पायवाटेने येत होते ना, त्यांना अचानक मागून किंचाळण्याचा आवाज आला, भयंकर असा मोठा किंचाळण्याचा आवाज. त्याच्यानंतर मग तो म्हटलं काय नाही जाऊ दे, कारण त्यांना पण माहितीच आहे की बाबा मागे वळून पण बघायचं नसतं, किंवा मागे तर रिटर्न जायचंच नसतं जे काय असेल ते. कारण असून कोण असणार, गावचाच जर असेल तर गावचाच माणूस कोणतरी असेल, आणि ते गावची माणसं एक दुसऱ्याला अशी ती कॉन्टॅक्टमध्ये समजतात की बाबा आवाज जरी दिला नाही ना तरी आपल्याला समजतं की हा आपल्याच गावातला, ह्या घरातला असा माणूस आहे. पण जेव्हा असं कोणी नसतं, असा एक भयानक आवाज किंवा असा काय एक्सपिरियन्स येतो ना, तेव्हा यांनाही माहिती असतं की हा आपल्या गावच्या घरातला किंवा असा कोणी नाही आहे, हे एक वेगळंच काहीतरी आहे. दुसरीच वेगळीच एक काहीतरी हे आहे. तर यांना पहिले किंचाळण्याचा आवाज आला, त्याच्यानंतर हे थोडा पुढे आले आणि यांना जोरजोरात रडण्याचा आवाज आला. आणि हे रडणं किंचाळणं वगैरे यांना येत होतं. तर ह्या दोघी म्हणजे थोड्याशा हेच झाल्या की बाबा जचकल्या. हां डचकल्या, की कारण यांचं दररोजचं येणं जाणं असतं, कधी ना कधी असा येतोच. पण हा त्यावेळी त्यांना खूप असा भयानक असा एन्काउंटर असं झालेला, ती बाबा एवढ्या जोरजोरात रडतंय, किंचाळतंय, कोण आहे. पण मग घरी, आणि सकाळचा हा टाईम ना, जवळजवळ 4:30-5चा टायमिंग हा, त्यामुळे, आणि काळोख असतो त्या टायमाला, त्यामुळे मग त्या आपल्या आल्या घरी, त्यांची काय कामं वगैरे केली, बाकीचा मग त्यांचा नॉर्मल दिवस गेला असं. आमच्या इथे पण गावी एक आंब्याचं झाड आहे, मोठं एकदम आहे, आणि त्या झाडाला भरपूर आंबे लागतात. म्हणजे तसं तू बोललास ना, तसंच प्रत्येक एक गावात आंब्याचं झाड असतंच.
आणि प्रत्येक जण वाट बघत असतो. दिवसात तर आंबे काढू नाही शकत, कारण कोणा ना कोणाचा तरी आंबा तो आहे. हो तर असं असं नाही. पण तो एवढा मोठा आहे की त्याला ते लोक कुंपण वगैरे पण घालून हे नाही करू शकत, कारण त्याचे एवढं मोठं तो झाड असतं. पण तिथे खूप लोक म्हणजे आधी, आता तर जातात पण आधी खूप लोक घाबरायची तिथे जायला. तर काही ना काहीतरी आहे. त्या आंब्याच्या बाजूला एक बावडी आहे छोटीशी, तिथे जवळजवळ 2-3 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि ते खूप खूप क्वेश्चनेबल आहे. कारण कसं झालं, कारण तू बावडी बघशील ना एकदम छोटीशी, म्हणजे तिथे पडणंही शक्य नाही, म्हणजे असं खूप पुढे आहे. तर माहिती ना त्यांना काय बुद्धी सुचली आणि ते तिथे गेले आणि त्यांचा जीव गेला. आमच्याच गावातली एक असं ऐकलेलं, आईने सांगितलं आणि गावचे पण बरेच लोक आमच्या घरातले बाकीचे गावचे पण बोलतात. आता आम्ही जिथे राहतो म्हणजे गावात आमचं घर आहेच, मम्मीचं पप्पांचं दोघांचं. पण आम्ही गावाच्या बाहेर, जसं मागच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की ग्रेवयार्डच्या बाजूला आम्ही राहतो. पहिले सरकारने जी घरं बांधून दिलेली एक 10-15, त्यातल्या एक घरात आम्ही राहायचो. तिकडनं शिफ्ट होऊन म्हणजे तिथे टेम्पररी राहायचो, कारण इकडे बाजूला आम्ही घर बांधत होतो, म्हणजे आमच्या घरातले मामा मावशी वगैरे घर बांधत होते. तर आता आम्ही इकडे राहतो आणि यांच्यामधून एक आपली नदीला जोडणारी ट्रिब्युटरी असते ना, म्हणजे एक नदीला जोडणारी वाल, ती एक वाहते. तर ह्या वालेमध्ये आता तिथे एक पूल तर आहेच, म्हणजे नक्कीच पूल असायलाच लागणार का तो रोड जातो. पण आधी कसं झालं, जेव्हा 2000 आपला किती 5 का 6ला काहीतरी पूर आलेला ना, 2007ला. तर तेव्हा झालं कसं की त्याच्या आधी जी वाल होती तिथे पहिला एक पूल बांधायला घेतला. पहिला तर नुसता मातीचा रस्ता होता. मातीच्या रस्त्यावरून त्या गावच्या, आपल्या माहिती आहे ना, गोल गोल असे त्या मोरी असतात मोठमोठे आपले याचे, तर त्या मोरीवाला तिथे नॉर्मल मातीचा पूल तो एक वाहून गेला. त्याच्यानंतर एक आपला सिमेंट कॉन्क्रीट वगैरे त्या टाईपचा सरकारकडून एक पूल बांधण्यात आला तिकडे. तो सुद्धा थोड्या टायमानंतर वाहून गेला. निमित्त मात्र काहीही असो, की म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे किंवा जे काय असेल नॅचरल कॅलॅमिटी किंवा नॉर्मल पावसात सुद्धा वाहून गेला. तर मला वाटतं तिसरा पण एक परत तो जो तुटला ना, त्याच्यानंतर तिसरा परत इकडे त्यांनी बांधायला घेतला पूल. तर तो सुद्धा बांधून होत नाही, म्हणजे राहतच नाही. तर मग त्यांनी जागेचं बघितलं आणि हे आताच नाही, हे खूप वर्षांआधीचं आहे. तर त्यांनी बघायला घेतलं आणि जसं तुला म्हटलं की आजोबा आमचे त्या गावामधले खूप म्हणजे असं त्यांना नॉलेज अगदी प्रत्येक ह्याच्यातलं, देव, स्पिरिट, सुपरनॅचरल वगैरे त्यांना. तर त्यांना बोलवलं आणि त्यांनी इकडे बघितलं. तर तर त्यांनी त्या जागेमध्ये चेक केल्यानंतर जे त्यांचं जे होतं म्हणजे करतात ते बोलणं वगैरे जे काय असेल, तर त्यांनी केल्याच्यानंतर त्यांना असं समजलं की ही जी एंटिटी आहे किंवा ही जी स्पिरिट आहे ती हे पूर्ण होऊन देत नाही. का? कारण तिला, आणि जर ते पूर्ण करायचं असेल तर ती तिला एक बळी मागते. आणि बळी पण कोण असा साधासुद्धा नाही, ती नरबळी मागते. नरबळी म्हणजे माणसाचं, आणि ते पण तिला जोडी हवे. म्हणजे पुरुष आणि एक हां, बाई. करेक्ट. तर हे माणसाचं बळी मागते. तर ऑब्वियसली शक्यता नाही की बाबा असं म्हणजे आता तर आत्ताच काय किंवा आधी काय, हे तर शक्यच नाही की बाबा बळी देणं. आणि आपल्यामध्ये असं तर कधी कुठला प्रकार आजपर्यंत असा कधी झाला नाही की माणसाचा बळी वगैरे देतात. तर त्यांनी जेव्हा पुढे अजून चेक वगैरे केलं, तर चौकशी वगैरे केली, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना समजलं की ही एंटिटी जी आहे ती एक मुस्लिम एंटिटी आहे असं. तर त्याच्यानंतर मग खूप चालू होतं, म्हणजे बरेच दिवस, मला वाटतं महिने तर चालू होता की ती एंटिटी मागे हटायलाच तयार नाही, की तिला नरबळी पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण द्यायला पण तयार नाही, की नेगोशिएशन चालू होतं की म्हणजे नाही, पॉसिबलच नाही. नेगोशिएशनमध्ये तू म्हणजे चालू होतं की बाबा एक तर तू बकऱ्याचा बळी घे, कोंबड्याचा बळी घे, किंवा तुला जेवढे कोंबडे पाहिजेत तेवढे घे, जेवढे बकरे पाहिजे तेवढे घे, नरबळी तर बिलकुल नाही मिळणार. तर मग शेवटी करून करून बऱ्याच टायमानंतर ती एंटिटी राजी झाली की बोकड आणि कोंबडं, म्हणजे त्याच्यावरती राजी होऊन गेली त्या नेगोशिएशनमध्ये. तर ते जेव्हा झालं त्याच्यानंतर जो हा पूल बांधला आहे, हा तिसरा का चौथा पूल आता जो बांधला आहे, तो अजूनपर्यंत आहे. मग ह्याला अजून काय म्हणजे धक्का वगैरे लागला किंवा असं काहीच नाही. आणि हा पूल अगदी खमखमीत उभा आहे बऱ्याच वर्षांनी पण.
आणि तो पूल आहे पण तसा, जसं मागच्या पॉडकास्टमध्ये मी तुला एक मला वाटतं घेतली, आता आठवत नाही मला, बट ह्या पुलाखाली अजूनसुद्धा हे असे हॉरर इन्सिडेंट सगळ्यांना येतात, की म्हणजे गावातले पण लोक सांगतात आणि आम्ही बाजूला राहतो त्यामुळे आम्ही पण आमच्या घरातल्यांना सगळ्यांना सांगतो. कोणी आमच्या घरातलाच नवीन येत असेल किंवा आमच्या नात्यातलं, लांबच्या नात्यातलं जर कोण आमच्या गावात नवीन येत असेल तर त्यांना आधीच सांगतो, संध्याकाळी 6-7च्या नंतर घराच्या बाहेर जायचं नाही आणि पुलाच्या इथे, पुलाच्या खाली बिलकुल जायचं नाही. पाण्यात वगैरे तर बिलकुल खेळायचं नाही. दुपारी पण नाही जायचं, संध्याकाळी 7च्या नंतर पण नाही जायचं पुलाखाली आणि त्या एरियात कधीच, असं. कारण जाणवतात अजून पण आणि आहेच म्हणजे तिकडे, त्यामुळे. बापरे. एक आहे ना, मी अशी गोष्ट ऐकलेली, गोष्ट नाही म्हणजे ते इन्सिडेंट आहे आणि हे मुंबईत घडतं. आता त्या एरियाचं नाव मी नाही सांगू शकत, पण जे आपले ऑडियन्स आहेत, जे ऐकतील श्रोता, त्यांना माहिती पडेल, ठीक आहे. तर अशी जागा आहे भाई, मुंबईचा वन ऑफ द प्राईम बोलू शकतो, सगळ्यात महागडी जागा आहे ती पूर्ण देशातली. बरोबर, समजू त्या शकतो. ठिकाणी असं आहे की बांधव आपले राहतात, ठीक आहे. तर त्यांच्या इथे आहे ना, तर समुद्राला दरवर्षी काही ना काहीतरी द्यावं लागतं. त्यांच्या इथे एक असं रिच्युअल आहे आणि ते मला वाटतं 2-3 वर्षातून एकदा होतं. तर त्या दिवशी काय करतात ना, तर ते पूर्ण ज्यांची वस्ती आहे ना तिकडची लाईट घालवतात. बाहेर त्यांच्या इथे बॅरिकेड्स लावून पोलीस उभे असतात आणि त्या दरम्यान ते लोक काय करतात की एक असा व्यक्ती बघतात ज्याचं मागे पुढे कोणी नाही आहे. असे असतात ना रोडवर वगैरे, काही खूप लोक असे असतात ज्यांना फक्त 2 टाईमचं खायला पाहिजे. तर ते लोक असं व्यक्ती बघतात, त्याला खूप काही खायला देतात, त्याला आयुष्य देतात की बाबा तुला जे पाहिजे ते तू खा, आणि जेही त्याला पाहिजे, दारू पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, जेही त्याचे इच्छा असतील ते सगळं त्याला खायला देतात. आणि ज्या दिवशी त्यांचा तो दिवस असतो ना, त्या रिच्युअलचा दिवस, त्या दिवशी ते लोक पूर्ण वस्तीची लाईट घालवतात, कोणालाही बाहेर फिरून नाही देत. पूर्ण त्या वस्तीत, पूर्ण त्या गावात ते लोक बाजा वाजवून फिरतात किंवा अशा टाईपमध्ये फिरतात आणि असं बोलतात की त्यांच्या मागे मागे भूतही फिरतात. आणि जो तो माणूस असतो ज्याला लोकांनी खाऊन पिऊन असं पाळलंय, त्या माणसाला ते लोक समुद्रात पाठवतात. ती थाली घेऊन त्यात नॉनव्हेज वगैरे सगळं टाकतात, दारू वगैरे, आणि समुद्रात पाठवतात. आता त्या माणसाला फक्त समुद्रात जाऊन ती थाली तिथं ठेवून यायची असते त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि हे लोक त्याला बांधतात. आता तू विचार कर, जो माणूस इझिली तिथे जाऊ शकतो, थाली ठेवू शकतो, परत याला किती वेळ लागतोय? 7 म्हणजे लगेच येईल ना तो. नॉर्मल लगेच जास्त पुढे तर माणूस जाऊ पण नाही हो. शकत. तो फक्त जोपर्यंत अंग आहेत, म्हणजे बोलतो छातीपर्यंत तोपर्यंत पुढे जातो, ठेवत असेल आणि येत असेल. तू विचार करशील बांधण्याची काय गरज आहे, पण तू जसंच तिथे थाली ठेवतो ना, इथे जवळजवळ 10-15 खूप लोक त्याला खेचतायत, पण माहिती नाही का, पण तो परतच येऊ नाही शकत. का? कारण दुसऱ्या बाजूनी त्याला भूतं खेचत असतात करेक्ट. आणि त्यांच्यामध्ये ती एक हे होते की त्याला खेचतायत, तिथून तो खेचतायत आणि तो खूप प्रचंड, इथे भरपूर लोक त्या रश्शीने त्याला खेचतायत, तिथून त्याला ते सोडत नाही आहेत. आणि एक त्यांच्यात ते वॉर टाईप ऑफ काहीतरी होतं आणि फायनली मग खूप लोक मिळून त्याला इथे बाहेर काढतात. तर खूपदा असं होतं की तो माणूस जातो एकतर, आणि जरी तो परत आला ना, खेचून परत काढलं ना, तर तो माणूस जास्तीत जास्त 3 वर्ष 5 वर्ष, जास्त आयुष्य त्याचं राहत नाही. तो इव्हेंच्युअली तो माणूस जातोच, पण तोपर्यंत हे लोकच त्याची काळजी घेतात. तर असं म्हटलं जातं की जो समुद्रात जे आहेत तसे नेगेटिव्ह एनर्जी असतात त्यांच्यासाठी ते आहे. पाण्यातल्या निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त पॉवरफुल असतात. आणि हे मुंबईसारख्या ठिकाणी अजून होत आहे. का होतं आहे? कारण आपले आहेत ना, म्हणजे आपण एवढ्या वर्ष राहतोय, एवढे वर्ष आपले पूजापाठ झाले किंवा काही ना काहीतरी वेगवेगळे रिच्युअल झाले, तर ते आहेत. तसं बरोबर. तेच आता मी जी ही सांगितली पुलाची स्टोरी, जी एंटिटी वगैरे, तर ते म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे कनेक्टिंग एक पार्ट जो राहून गेला किंवा त्याच्या कनेक्टिंगमध्ये, की त्याच्यानंतर म्हणाले की ही मुस्लिम एंटिटी आली कशी गावामध्ये. म्हणजे जसं आता म्हटलं ना की कोकणात आपणच असं पहिलं नाही, आता याच्या आधी खूप सिव्हिलायझेशन झाल्या आहेत. मग त्या कदाचित त्या लढायांमध्ये जे काय डेथ वगैरे झाली असेल, ज्या लढाया झाल्या, ज्याच्यात जे मेले, काय काय त्यांच्या जे राहिलं असेल ते असतील त्यांच्यातला कदाचित. कोणी ते येऊन मेला. हां. आता आमच्या इकडनं पावगड जवळ आहे. पावगडची लढाई, पावगडच्या पायथ्याशी अफजलखानाला मारलेला, किंवा ज्या लढाया आजूबाजूच्या आपल्या सह्याद्रीच्या कडेकपारात झाल्या आहेत, तर तिकडेसुद्धा भयंकर म्हणजे असं युद्ध वगैरे झालं आहे, बरेचसे मेलेले आहेत. किंवा त्याच आपण एक कनेक्टिंग असं म्हणतच नाही की मी हेच असू शकतं
किंवा हेच ह्याची असेल possibility सुद्धा आहे. पॉसिबिलिटी आहे. याच्या आधी सुद्धा सिव्हिलायझेशन झाल्या त्यांच्या त्या टायमापासून पण सुद्धा काही काही असू शकतात. ते असं असू शकतं की कारण की आपल्या सह्याद्रीच्या ह्या जंगलांमध्ये किंवा डोंगरांमध्ये आपल्या कोकणा साईडला जास्त असं अनुभव काय येतात. कारण बघायला गेलं तर आपल्या इकडनं अगदी रायगडपासून म्हणजे छत्रपतीचं कल्याणच्या आपल्या ह्या दुर्गाडी किल्ल्यापर्यंत पण त्यांचे झालेलं आहे. म्हणजे तो येऊन गेलेले आहेत ते. पण खास करून आपल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा पूर्ण पट्टा असा, त्याच्यानंतर मग खालचा निजामशाही, आदिलशाही हे सगळे कनेक्टेड होते. त्यामुळे जो समुद्र किनाराचा जो भाग आहे आपल्या कोकणाचा, तसं म्हणू शकतो की म्हणजे तिथून कोणतरी आलं असेल. हां, असे असू शकतात ना की म्हणजे मेलेत, युद्धामध्ये मेलेत किंवा असे ह्याच्यात त्याच्यात डेथ झाली असेल असं. मग काय केलं मग त्याला बोकड वगैरे देऊन मग हां, त्याला शांत बोकड केलं? वगैरे ते देऊन त्याला करून टाकलं शांत. बट तो अजून तो एक जो पॅच आहे तो अजून हॉन्टेड म्हणजे त्या टाईपच आहे. आम्ही पण तिकडे बऱ्याच जणांना जायला मना करतो. इवन आम्ही त्या ह्याच्यामध्ये वालेमध्ये, कारण ती वाल जिथे अशी थोडी वरती गेलो ना की एक वरती असा म्हणजे त्या एरियाचं नाव आहे, म्हणजे तिकडे तो वाघाचा असा एक एरिया आहे जिकडे वाघ असा वावरतो. आणि त्यामुळे मग तो अजून थोडासा म्हणजे वाघाचा प्रेझेन्स असल्यामुळे तो थोडासा एक शांत पण राहतो. आणि त्याच्यासोबत हा एक या गोष्टीमुळे हॉन्टेड असतो. त्यामुळे आम्ही तिकडे जायलाच म्हणजे नाही बोलतो, कोणीच जाऊ नका. आणि आम्ही पण मोस्टली असं कधी वाटलं की मग नाही जात. बाकी आपले डुक्कर वगैरे ते रानटी डुक्कर तुला माहिती आहे खूप एकदा पिसाळले की ते हे नाही करत. त्यामुळे ते पण एक कारण असतं की जायला Avoid करतो. अवॉइड करतो. आणि जसं आपण कनेक्टिंगच जर सांगायचं म्हटलं तर ह्या अशा ठिकाणी आपण म्हणतो की बाबा कोणी जाऊ नये. आता जसं मागे पण मी तुला म्हटलं की काय काय असतात की नको जाऊ म्हटलं तर ते मुद्दामून जाणार मुद्दामून जाणार. किंवा इकडे हे एंटर करू नका, हे करू नका. तर ते त्याच्या उलट जाऊन अजून तिकडे ते करणारच, मस्ती करणार, मग तिकडे अजून हुल्लडबाजी करणार, हे ते करणार. ते ॲक्च्युली करायचं नसतंच. कारण त्यांचासुद्धा तुम्ही आदर करा ना. तुम्ही भले त्यांच्या एरियात जरी गेलात ते तुम्हाला जरी काय करणार नसतील, पण तुम्ही जर त्यांचा असा अनादर करून किंवा त्यांचा काय म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये अपमान करून किंवा त्यांना असं उलटं वेडं वाकडं काहीतरी करून, ते सुद्धा पर्सनली त्यांना की बाबा मी दाखवणार, मी कोण आहे, मी भूताच्या जागी जाऊन दाखवणार की बघू भूत आहे की नाही, बघतोच मी. तर ते त्यांना पण नाही ना आवडणार. आता आपल्या घरात जेव्हा आपल्याला येऊन कोणी म्हणालं की बाबा कोण आहे तू, काय करणार तू, तर आपल्याला नाही आवडणार. आपल्याला नाही आवडणार. तसंच त्यांचं आहे ना. त्यांच्याकडे तर पॉवरसुद्धा आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्या मोस्टली कोकणात कसं आहे माहिती आहे, म्हणजे आता आपण इकडे आरेचं जसं आपण म्हणतो, आरेचं तर खूप फेमस आहे. म्हणजे आरेचं कसं जंगल आहे. आता जंगलामध्ये का कोणाचं म्हणजे असेल काहीतरी रिझन असेल की त्याच्यामुळे जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही इन्सिडेंट तिथे खूप लोकांना आधी मारले वगैरे हो, ना. हो, हो, अरे हो. तिथे हिस्ट्री पण खूप विचित्र आहे. मग आपण तसं कोकणाचं एक समजू शकतो की कोकण असं नाही की आपण आत्ता कोकणात राहतोय. कोकणाआधी याच्या आधी पण आपल्या छत्रपतींच्या टायमाला छत्रपतींचं झालं, बाजूला निजामशाही, आदिलशाही वगैरे हे त्यांचे सगळे डिनेस्टी वगैरे होत्या, एम्पायर वगैरे होते. त्यांच्या वेळी भयंकर अशा लढाया, मारणं वगैरे हे ते झालं आहे. मग त्यावेळी सगळेच म्हणजे आपले मराठी मुल्क प्रदेशातले पण बरेच लोक जे इन्व्हेड करून आलेले, निजामशाही, आदिलशाही, वरती मुघल यांच्यातले पण बरेच जे मुस्लिम्स जे त्यांचे सैनिक होते ते सुद्धा मारलेत. आपण एक कन्फर्म नाही सांगू शकत, पण असा एक रिझन आपण पकडू शकतो की कोकण हा आपला आत्ताचाच नाही, हा खूप आधीपासून आहे. या डिनेस्टी झाल्या, यांच्या आधी पण एक वस्ती तिकडे झालीच असणार ना. म्हणजे छत्रपतींच्या आधीची पण एक वस्ती झाली असणार. त्याच्या पण आधी सिव्हिलायझेशन झाली असणार. म्हणजे खूप खूप वर्षांपासून खूप टायमापासून तिथे काही ना काही. मला तेही वाटतं की आता जसं माझे वडील वगैरे बोलतात की आधी त्या ठिकाणी तिथे जायला नाही बोलायचे किंवा काय, तर ते एक असतं ना की मुलांना जर तुम्ही बोललात की तिथे जाऊ नका तर ते तिथेच जाणार. पण जर त्यांना तुम्ही तिथे भीती दाखवलीत ना की अरे इथे भूत आहे किंवा इथे अशी एक जखीण आहे, तर ते लोक नाही जाणार, नाही जात. तर घाबरणार. तर तेही असेल की आधीच्या काळी, कारण आपल्या इथे विंचू भरपूर असतात आणि साप वगैरे असतात, तर मी त्यासाठी पण असेल. पण ह्यावरून आहे ना मला एक गोष्ट आठवली, बरोबर त्याच आंब्याची. आता तू बोललास तेव्हा मला क्लिक झाली. तर तो आंबा आहे ना तिथे, तर त्या बाजूला बोललो बावडी आहे, ठीक आहे. तर त्या बावडीच्या इथे आहे ना साईडलाच एक दगड आहे
आणि तो दगड खूप विचित्र, म्हणजे आधी कसं की लोक मरायचे तर एक समाधी म्हणून दगड तिकडे असायचा, बरोबर, काही ना काही असं बांधलं जायचं. तर तिथे आहे ना, तिथे त्या ठिकाणी तिथे खवीस आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणजे आजोबा वगैरे बोलायचे आणि मला असं वाटायचं काय पकवतायत किंवा असं. पण तो विश्वास नाही करणार, आता लॉकडाऊन जेव्हा होता, लॉकडाऊनला आम्ही जवळपास 5-6 महिने गावीच होतो. तर तिथे आहे ना, दर 3 वर्ष किंवा 5 वर्षांनी आहे ना, तिथे एक माणूस येतो. आणि हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं. तिथे आम्ही दुपारच्या वेळ फिरत होतो, बघितलं की त्याच आंब्याच्या इथे बाजूला एक मुस्लिम धर्मातला एक माणूस आलेला. त्याच्या हातात एक लहानसं बोकड होतं, बकरीचं पिल्लू होतं, आणि त्याला तो तिथे त्याची बळी देत होता. तर ते आहे की तो जो तिथे खवीस आहे ना, त्याला अ, असं द्यावं लागतं, त्याचं ते देणं आहे. आणि ते दर 3 वर्षांनी त्या लोकांना करायला लागतं, नाहीतर तो तो त्यांचा पूर्वज आहे जो आलेला ना, तर त्यांना त्रास होतो, त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला त्रास होतो. तर आम्ही बघितलं की तो माणूस आला, मस्त त्यांनी त्यांचं हे घातलं, त्यांचं ते अटायर त्याचं वेगळंच होतं, आणि टोपी वगैरे घातली होती, आणि तो तिथे त्यांचे नमाज वगैरे काहीतरी तो वाचत होता. आणि त्यांनी तिथे ते बकरीचं पिल्लू तिकडेच त्यांनी हे करून तो घेऊन गेला परत. तर ते माहिती नाही, आता समजा एक गोष्ट असती तर ती गोष्ट म्हणून राहिली असती ना. हा माणूस का आला असता तिथे? आमच्या गावात तर राहत नाही, आमच्या गावातलाही तो माणूस नव्हता. तो बाहेरून कुठून तरी आला होता, त्या दगडाच्या इथे त्याची पूजा करत होता, त्याने तिकडे त्याची बली दिली. आणि का तर ते माहिती नाही, कारण खूप तेच गोष्टींचं म्हणतो. आपल्याला. आता हे कसं आहे, आता जो माणूस ज्याला कधी एक्सपिरियन्स आला नसेल किंवा ज्याला माहिती नसेल, तो डायरेक्ट हात वर करेल, तो म्हणेल की असं काहीच नसतं, अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे. पण ज्याला तुम्ही बघा, म्हणजे आपलंच असं नाही की भारतातच हे, आता तर आपण फिल्ममध्ये किंवा असं बहुतेक डॉक्युमेंटरीजद्वारे आपण बघू शकतो की हे ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे, आपल्या इकडेच असं नाही. आता हे मी आपल्या इकडच्या कोकणातलं असं ते का कनेक्ट केलं की बाबा तसं असू शकतं. मी कन्फर्म नाही सांगत की तसंच असेलच, पण ते आपण बघत आलोय, बघत आणि आलोय. मला वाटतं ते नसेलही, पण ते होत आलंय. हो. आता तो जो माणूस आहे, आता हे आतापासून नाही आहे, हे गेल्या माझ्या आजोबांनी पण बघितलंय, त्यांच्या पणजोबांनी पण बघितलंय. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोष्ट आहे, आणि हे त्यांच्या वेळेची गोष्ट आहे आता, आणि ती मी आता बघितली 2020मध्ये. आणि दुसरं तू गावाकडचं कोणतं गोष्ट सांगणार होता? मागच्या पॉडकास्टमध्ये माझ्या मावस भावाचं एक स्टोरी सांगितलेली. त्याच्या अजून बऱ्याच स्टोरी आहेत. ती आता म्हणजे एक अशी आहे की तो जेव्हा लहान होता, आता याला लहानपणापासून दिसतंय, ठीक आहे, त्याचा मनुष्यगण आहे, त्याला लहानपणापासून अजूनपर्यंत दिसतात, जाणवतात वगैरे. तर तो असाच लहान असताना रात्रीच्या टायमाला त्याला बाथरूमला झालेली, म्हणजे टॉयलेटला. तर आता तेव्हाचा आधीचा काळ, म्हणजे आपण संडास ते टॉयलेट वगैरे बांधायचे, गव्हर्मेंट पण बांधत येत होती, पण मोस्टली आपण ते भात शेती किंवा थोडं लांबच असं आपण जायचो. तर आजी त्याला एकदम लांब पण नाही, कारण रात्रीचा टाईम होता, त्यामुळे थोडंसं जवळच त्या शेतामध्ये घेऊन गेली. आणि याला म्हणजे हा बसलेला तिकडे, आणि आजी थोडीशी अशी ती बांधाच्या कडेला, म्हणजे शेताचा बांध असतो त्या कडेला उभी होती. तर हा बसल्या बसल्या याला अचानक काय माहिती म्हणजे कोणतरी दिसलं. आता हे यांनी नंतर येऊन सांगितलं बरं. याला दिसलं तिकडे, तर हा काहीच कोणालाच आयडिया नाही, म्हणजे आजीला पण त्यांनी सांगितलं नाही. तो स्वतःच आपलं झालं, त्याने आवरलं केलं, तो स्वतः उठला आणि गुपचूप घाबरून आला घरी तो. आणि थोड्या वेळाने आजी म्हणते की संकेत आवाज का नाही देत आहे, म्हणजे मागनं हे बराच वेळ झाला. म्हणून त्यांनी आजीने अशी बॅटरी वगैरे चालूच होती, ती अशी त्या साईडला वगैरे अशी खाली पायाखाली आपण बॅटरी मारतो, म्हणजे इकडे तिकडे बॅटरी मारून बघतो किंवा पायाखाली. तर तिने मागे अशी बॅटरी मारून वगैरे बघितली, तर संकेत दिसत नाही. तर ती घाबरली, म्हणजे की हा बाबा गेला कुठे. आता अचानक इकडे एवढ्या काळोखात शेतातनंच कुठे सांगू नाही शकत. बघितलं तिने, जोरजोरात आवाज द्यायला लागली. तर ती जोरजोरात आवाज येत होती म्हणून आमच्या घराच्या तिकडे आवाज गेला की बाबा आजी कोणाला तरी आवाज मारते. तर इकडनं माझ्या मोठ्या बहिणीने, म्हणजे माझ्या मोठ्या मामाची मोठी मुलगी, तर तिने आजीला हाक मारली की काय झालं, कोणाला शोधते. ती बोलते अगं संकेत इकडे त्याला घेऊन आलेले, संकेत नाही दिसत आहे. तर ती म्हणाली की अगं संकेत तर केव्हाच आला आहे घरी. तर मग ती घरी येऊन मग आली ती पटापट, त्याला थोडंसं असं ओरडली वगैरे, म्हणजे अशी. आणि नंतर विचारते का आला तू, असा घाईघाईत का आलास, मला सांगितलं पण नाही वगैरे. आता तो लहान होता म्हणजे. तर तो म्हणतो की मला समोर तिकडे तू उभी होतीस ना, तिथं थोडंसं पुढे बांधाच्या कडेला एक माणूस उभा होता,
धोतर घातलं त्याने, घोंगडी अशी अंगावर घेतलेली आणि पगडी घातली, हातात काठी होती. मोस्टली आपण ते ॲज अ राखणदार म्हणून पोर्ट्रे करतो असेल, म्हणजे तो उभा असेल. कदाचित तो घाबरवायला नसेल उभा. इन जनरल आपण म्हणजे म्हणतो की राखणदारची जी जी रस्ता असते, वाट असते, किंवा तो त्या गावचंच, त्या एरियाचं रक्षण करत असतो, त्यामुळे तो त्याचं काम करतो आहे. पण हा लहान असल्यामुळे याला माहिती नव्हतं की बाबा हे काय आहे. त्यामुळे तो घाबरला आणि पटकन निघून आला, आणि हे त्यालाच दिसलं, आजीला नाही दिसलं. त्यामुळे मग घरी आल्यावर त्याने जेव्हा सांगितलं की असं असं होतं, तर त्याच्यानंतर मला समजलं की ते घाबरवायला नाही, ते आपल्यासाठी रक्षण होतं, करायसाठी. रक्षण करण्यासाठी. आणि लहान मुलांना दिसतंही ना, ते एकदम असते, त्यांना त्यांची आत्मा एकदम शुद्ध असते. हो हो, नक्की आणि नक्की. त्यांना काय माहिती नसतं, तर तेही असतं, त्यांना त्या गोष्टी लवकर, असं आपण बोलतो ना की जे जनावर असतात, कुत्रे बरोबर. झाले, मांजर, त्यांना दिसतं दिसतं. आणि ते त्यावेळी एकदम वेगळं रिॲक्ट करतात. तर आहेत बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे एज वाईज करतात. आता लहान मुलांना दिसतातच, म्हणजे मोस्टली ते समजत नाही, सांगू नाही शकत वगैरे बऱ्याचदा ते. असं पण होतं ना की आपण एक खूप लहान बाळ असेल, त्याला बोलताही येत नाही, तर आपण एका ठिकाणाहून घेऊन आलो आणि ते कंटिन्युअस रडायला लागतं, आणि ते तेव्हाच शांत बसतं जेव्हा आपण त्याची नजर वगैरे उतरवतो, अगदी. किंवा त्याला ताप येतो, त्याला आजारपण येतो, तर बोलतात ना आपल्या गावी, अरे ह्या रस्त्यातून आणत नको जाऊ, किंवा रात्री त्याला बाहेर नको. तर काहीतरी आहे. एक्झॅक्टली सेम इन्सिडेंट हा माझा आहे. म्हणजे मी जेव्हा लहान असं म्हणजे किती जवळजवळ 4-1 वर्षाचा असेल, 4-5 वर्षाचा, हे आईने मला नंतर सांगितलं. झालं असं की आम्ही जिकडे आधी राहायचो ना डोंबिवलीला, म्हणजे आत्ता जिकडनं शिफ्ट होऊन आलो त्याच्या आधी, तर तिकडे डोंबिवली म्हणजे आधी कसं होतं, ते एकदम प्रॉपर गावच होतं. शेती वगैरे होती, मोठमोठी झाडं वगैरे. तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती. आणि मी लहान असताना तर ते मला अजूनवर आठवतं की शेतं वगैरे चालायची. तर आई मला एकदा त्या, म्हणजे आम्ही जिकडे राहायचो ज्या चाळीमध्ये, तिकडनं बाहेर येऊन रोड, मेन रोड, त्याच्यानंतर एक मधली गल्ली जाते, तिथे मोठं चिंचेचं झाड, एकदम मोठं असं, त्याचा खोड पण बघशील ना भला मोठा आहे. तर त्याच्या बाजूलाच ग्रेव्हयार्ड होतं, म्हणजे आधी तिकडे ग्रेव्हयार्ड होतं त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूला. तर ती छोटीशी गल्ली, ती तिकडनं पुढे माझं जाऊन आत्याचं घर, आणि मग असं आमचे रिलेटिव्स खूप आजूबाजूला राहतात. तर झालं असं की एकदा आई तिकडनंच येताना मला अशी घेऊन येत होती, आणि त्या चिंचेच्या झाडाखाली असं झालं की काहीतरी झालं असेल, म्हणजे मला त्या टायमाला, त्या टायमानंतर, तेव्हापासून त्या टायमानंतर माझं अगदी बिहेवियरल चेंज झालं. म्हणजे आई सांगत होती की माझं जेवण खावण कमी झालेलं, जेवण ऑलमोस्ट सुटलेलं माझं, जेवतच नव्हतो मी, खूप रडायचो वगैरे. आणि तर असं बऱ्याच दिवस चालत होतं. आणि तेव्हा माझे आजोबा होते, म्हणजे आपण लास्ट पॉडकास्टमध्ये जसं म्हटलं ना की माझ्या आजोबा, त्यांना दिव्यदृष्टी वगैरे त्या टाईप प्रकारचे होते, आणि त्यांना सगळं दिसायचं, समजायचं. ते गावी जरी असले तरी त्यांना समजायचं वगैरे प्रत्येक गोष्ट, घरातलं घराच्या बाहेर, मंदिरातलं मंदिराच्या बाहेर, गावातलं, त्यांची मुलं जिकडे जिकडे राहत आहेत, त्यांची नातवंडं, त्या सगळ्यांबद्दल. तर आईने थोड्या दिवसानंतर असंच गावी फोन वगैरे केला, विचारपूस वगैरे करायला, आणि माझ्याबद्दल खास आजोबांना सांगत होती ती की असं असं झालं आहे, की असं ओंकार असं असं रडतं वगैरे, जेवत नाही. तर त्यांनी स्वतःहून हे सांगितलं की तू अशा अशा ठिकाणावरून गेलेलीस, हे ते झालेलं, अच्छा, न काही न काही सांगायचं. सांगता. ते हां, त्यांना म्हणजे माहिती होतं. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्या ठिकाणी जे काय होतं त्याच्यामुळे हे असं असं झालं आहे. तर त्यांनी त्यांच्याकडून पण, गावच्या साईडहून त्यांनी जे काय बघायचं ते बघितलं. म्हणजे एक दैवी, किंवा म्हणजे आपण जे म्हणतो देवाचं ना, वगैरे केलं. देवाचं वगैरे, अगदी अगदी. आणि इकडनं पण आईला सांगितलं की तू असं असं कर, नजर वगैरे काढच, आणि बाकीच्या पण 1-2 गोष्टी सांगितल्या त्या पण अशा अशा कर. त्याच्यानंतर मग 1-2 दिवसात मी नॉर्मलाइज झालो, आणि मग हळूहळू सुरळीत, म्हणजे असं हेल्थ वाईज पण झालं. अदरवाईज त्या टायमामध्ये माझं जेवण खाऊन सुटलं, त्यामुळे हेल्थ पण कमी झालेली, बारीक झालेलं असं. बारीक. हो, असं होतं. मग ते असतात बऱ्याच गोष्टी. असतात. हो, आपलं एक जे सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड जे चालूच असतं, त्याला ते समजतं, किंवा कधी कधी क्रॅक होतं, मिळतं. पण जसं आपलं हे युनिवर्स चालू आहे, म्हणजे जसं आपलं माणसांचं एक आपण समजू शकतो की हां, हे माणसांचं युनिवर्स चालू आहे, पॅरलली त्यांचं पण युनिवर्स चालू आहे. हां. त्याच युनिवर्समध्ये पॅरलली ते पण आहेत, आपल्याला दिसत नाहीत फक्त. आणि आपल्या युनिवर्समधल्या आपल्या
मध्ये आणि त्यांच्या युनिवर्समधल्या त्यांच्या एंटिटीज किंवा स्पिरिट्स त्यांच्यामध्ये फक्त त्यांच्याकडे प्लस पॉईंट एवढाच आहे, आपण समजू शकतो की त्यांच्याकडे पॉवर्स आहेत, एक सुपर नॅचरल पॉवर आहे. मग ती चांगली एंटिटी जरी असली तरी तिच्याकडे सुद्धा पॉवर आहे आपण असं म्हणू शकतो, किंवा वाईट असेल तर तिच्याकडे तर त्या पॉवरचा दुरुपयोग किती करायचा आहे म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला तर माहितीच आहे, असे बरेच बरोबर. ऐकलेत बघितलेत इन्सिडेंट असं. तुला ज्यावेळी आई आणत होती तर तेव्हा दुपारची वेळ होती का? हो, दुपारची, अगदी अगदी दुपारची वेळ होती. ना म्हणजे दुपारी पण खूप हे असतं, माहिती नाही काय दुसरं कारण ही असू शकतं की ऊन जास्त आहे त्यामुळे ऊन लागतं, त्यामुळे पण होऊ शकतं. पण ते खूप विचित्र रिझन आहे, कारण तो टाईम जसं माझ्या भावाबरोबर पण झालेलं की त्याला आणला आणि तो खूप जास्त रडायला लागला. काही केल्या म्हणजे शांत होईना, कारण आईला माहिती असते त्याला भूक लागली किंवा याला शी लागली, काहीच नाही तरी पण रडतात आणि मग जेव्हा नारळ वगैरे उतरवतात तेव्हा शांत होऊन जातात. तर ते खूप खूप काय माहिती काय आहे ते. तेच म्हणतो ना, आत्ताच्या आपण लाईफमध्ये बघायला गेलं तर सुपर नॅचरल पॉवर त्याला एक सायंटिफिक रिझनसुद्धा आपण देतोच. एक सायंटिफिक रिझन देणं आणि हे रिझन पण असणं, हे दोन्ही त्यांच्यामध्ये बॅलन्स आहेत. बरोबर. मग ते असतं ना की इस्रोसुद्धा रॉकेट सोडायच्या आधी पूजा आणि मुहूर्त बघतात. आपल्याकडे हो, तेच म्हणजे तेच म्हटलं ना, जसं सायंटिफिक रिझन आहे तसंच आपल्याकडे एक काय म्हणतात ते, एक ती पॉवरसुद्धा आहे, हो. आणि बिलीफ आहे ती. बरोबर. आणि म्हणूनच आपल्या कित्येक ग्रंथात किंवा कित्येक मंत्रामध्ये वगैरे पण असं भूत पिशाच ह्यांचं उल्लेख केला आहे. तर असू शकतं पण आपल्याला माहिती नाही आहे ते की ते आपल्याला त्रास देत नाही आहेत, कारण आपण त्यांचं वाईट नाही केलं आहे. पण ज्याने हे तुला सांगू म्हणजे आता आपले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, आपली भगवद्गीता, या सगळ्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलं आहे. भगवद्गीता मी दररोज वाचतो. भगवद्गीतेमध्ये एक असा श्लोक आहे, चॅप्टर 9 आहे, वर्स 25 आपला त्यातला वर्स आहे तो, की यांती देवव्रतः देवान पितॄन् यांती पितृव्रतः भूतानी यांती भूतेजा यांती मध्य जिनोपिमाम. याचा अर्थ असा की जे देवांची पूजा करतात ते देवांकडे जातात, जे पित्र जे आपण म्हणतो पित्र, आपले पूर्वज. हां, त्यांची पूजा करतात ते पूर्वजांकडे पितरांकडे जातात. पण जे भूतांची पूजा करतात त्यांना भूतलोक प्राप्त होतो, म्हणजे ते त्यांच्याकडेच जाणार. त्यामुळेच भगवान असे म्हणतात की तुम्ही माझीच पूजा करा. तुम्ही दुसऱ्या कुठल्या देवाची जरी पूजा केली तरी ते शेवटी माझ्याकडेच आहे, अंतिम स्थान मीच आहे. फक्त तुमचं ते एक माध्यम आहे देव. पण तुम्ही जर ते सोडून जर भूत प्रेत जर तसे करणार असाल तर मग तुम्ही त्याच लोकांमध्ये आणि तिकडेच जाणार, असं आहे. कारण खूप लोक असे ज्यांना शॉर्टकट हवं असतं, ते आपल्या देवांची पूजा करण्यापेक्षा ते ब्लॅक मॅजिक वगैरे करून त्यांची पूजा करतात, स्मशानात जातात आणि बऱ्याच गोष्टी आहेत. मी रिसेंटली एक व्हिडिओ बघत होतो ज्यात एक मुलगा आरे कॉलनी एक्सप्लोअर करायला जातो आणि तिथे ते जंगल वगैरे आहेत ना, तिथे जातो. तर ते लोक तिथे जातात आणि ते बघतात की एक असं हवन असतो ना, पूजा असते, तर तसं त्या लोकांनी मांडून ठेवलेलं, लिंबू वगैरे असे तांदूळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ते लोक खूप घाबरले, कारण तिथे अशा गोष्टी त्यांनी बघितल्या. तर तिथे एकतर पूजा होत होती, झाली होती, नाहीतर उद्या होणार आहे, तर तसे काहीतरी. तर खूप लोक याचे असं करतात. आणि दुसरं तू गावाकडचं कोणतं गोष्ट सांगणार होता? जसं मी तुला मागच्या पॉडकास्टमध्ये एक म्हटलं बघ, माझी मावशी बस स्टॉपला उतरली आणि तिकडनं खूप असा स्टीफ स्लोप डोंगरावरून मग अगदी 1-1.5 किलोमीटरवरती गाव. तर ह्याच रस्ता, आता हा जो स्टॉप आहे ना त्याच्या बाजूला जी विहीर होती, ज्या विहिरीच्या रिलेटेड आपण मागच्या पॉडकास्टमध्ये स्टोरी घेतल्या, माझ्या भावाची बाईक स्टोरी वगैरे. तर झालं असं की हा जो पूर्ण पॅच आहे तो हॉन्टेडच आहे, कारण माझा जसं म्हटलं की ॲक्सिडेंट झाला विदाऊट एनी रिझन, किंवा बऱ्याच लोकांनी तिथे एक्सपिरियन्स आलेत. तर झालं असतं आता गावच्या साईडला हे आत्ता म्हणजे गावी पाण्यासाठी वगैरे प्रत्येक घराघरात नळ आलेत. पण खूप वर्षांआधी कसं व्हायचं, जवळजवळ आत्ता जिथे आम्ही ग्रेव्हयार्डच्या इथं राहतो ना, तिथे एक विहीर होती, त्या विहिरीला चांगलं पाणी होतं. पण ती विहीर जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे गावापासून, प्रत्येकाच्या घरापासून. आणि जी ही बस स्टॉपच्या इथे विहीर होती तिला पाणी अगदी थोडंसं लिमिटेड असायचं, म्हणजे अगदी थोडे फार हंडे भरले, म्हणजे जवळजवळ 5-6 हंडे भरले की विहिरीतलं पाणी संपायचं, इतकं अगदी तळागाळाला ते पाणी. त्याच्यातनं मग आपण ते काढणार, कधीकधी तर अगदी मुलं किंवा कधीकधी तर बायकासुद्धा, म्हणजे त्या विहिरीत खाली उतरून पाणी भरायचे आणि वरती हंडे द्यायचे. तर एवढं कमी असायचं. त्यामुळे ना मग गावी खूप वर्षांआधी कसं चालायचं
हे म्हणजे आजी वगैरे ह्या सगळे लोक म्हणजे त्यांचा 2-3 जण आजींचा असा त्यांचा ग्रुप सकाळी लवकर जायचा पाण्याला. त्यांचे आपले सगळे खंडे अगदी दोन्ही कडेंवर, हातामध्ये, डोक्यावर बॅलन्स वगैरे अगदी करून 4-5 हंडे घेऊन जायचे आणि ते भरून आणायचेच. म्हणजे सकाळी 5-5:30च्या आसपास. तर एक दिवशीच असं झालं की माझी आजी त्या दिवशी गेली नाही पाणी आणायला आणि आमच्या बाजूच्या 2 आजी होत्या. त्यातली एक आजी ती आपली तिची हंडे घेऊन आली बाहेर आणि माझ्या आजीने आदल्या रात्री सांगितलेलं की उद्या असं आहे, थोडंसं काम वगैरे आहे, तर मी ते काम वगैरे आवरेन. बाकी जर पाण्याचं असेल तर माझी घरातलीच माणसं वगैरे दुपारी बघतील. पण उद्या सकाळी मला जमणार नाही. त्यामुळे मग ही आजी जी निघालेली हंडे वगैरे घेऊन, तिने तिच्या बाजूच्या आजीला आवाज दिला, बाजूच्या घरातल्या. तर तिने काही आवाज दिला नाही. तर तिला काय वाटलं ही गेली असेल पुढे. ही मला आवाज न देता पुढे गेली असेल. त्यामुळे ती अशीच आपली गमती म्हणते की मला न विचारता अशी पुढे कशी गेली वगैरे. तर ही आपली पुढे निघाली. गावातनं ती वाट सोडली म्हणजे गाव संपत आलं आणि जो पुढचा थोडासा पॅच आणि त्याच्यानंतर मग हा पूर्ण तो स्टीप स्लोपवाला जो हॉन्टेड पॅच आहे. तर ही जसं गाव हिने शेवटचं घर सोडलं, तिला पुढे ना सकाळी 5च्या आसपास अंधार होता. त्यामुळे तिला पुढे असं कोणतरी चालताना दिसतंय. खूप म्हणजे असं थोड्याशा अंतरावर, जवळजवळ 15-20 फुटाच्या अंतरावर कोणतरी चालताना दिसतंय. तर ही आवाज देते त्या आजीला तिच्या नावानेच की अगं थांब, पुढे 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 चाललीस, मला एक तर सोडून आलीस आणि त्यात तू पुढे पुढे जाऊन पाणी वगैरे भरशील आणि पाणी संपेल, मग मला काय मिळणार वगैरे. तर असं तिला मागणं आवाज वगैरे देते थांब थांब करून. आणि ही जशी जशी चालते तशी ती पुढे पुढे ते चालतच जातं आहे. म्हणजे तिला वाटते की तीच तिची म्हणजे ती दुसरी आजी आहे, ती चालत जाते. पण ती मागे पण वळून बघत नाही आणि आवाज पण देत नाही. तर ती आपली पुढे पुढे गेले आणि पुढे विहिरीच्या इथे पोचली ही आजी. तर बघते की अरे इकडे तर कोणच नाही. मग ती आजी आली, ती गेली कुठे. तिने विहिरीच्या चारी बाजूला बघितलं की हिने हंडे वगैरे ठेवले असतील. कारण कसं करायचं, जसं म्हटलं ना, ह्या विहिरीला एवढं पाणी नव्हतं मिळत. त्यामुळे मग इकडे थोडंफार पाणी भरायचं आणि बाकीच्या 2-3 हंड्यांसाठी ते आपल्या लांबच्या विहिरीकडे जायचे. मग तिकडे पाणी भरून जायचं, तिकडनं हंडे आणायचे आणि इकडनं मग ते हंडे ठेवायचे किंवा जसं असेल तसं मग ते वरती घरी घेऊन जायचे. मग हिला काय अंदाज आला की ही हंडे वगैरे ठेवून पुढे गेली असेल. त्यामुळे मी ही हंडे बघते किंवा ठेवलेत का, तर हंडे पण नाहीत. मग हिला वाटलं की हे सगळंच घेऊन पुढे गेली असेल. मग हिने काय केलं, तिने तिचं पाणी वगैरे भरलं, हंडे वगैरे ठेवले. आता त्याच्यासाठी ना खूप टाईम जायचा. जवळजवळ एवढे सगळे 7-8 5-6 हंडे जरी भरायचे म्हणलं ना, तरी 20-1 मिनटं तरी कुठेच नाही गेले तेवढं करायचं. आणि तेवढ्या टायमामध्ये जर अजून 5-10 मिनटं जोडली, अर्धा तास पकडला, तर पुढच्या विहिरीवरून पण माणूस पाणी भरून परत येतो. बरोबर. ही म्हणाली की अजून ही नाही आली. मग हिने अजून थोडा वेळ वेट केला. तर 5-10 मिनटं ती थांबली तरी नाही आली. मग आता ही म्हणाली की जास्त वेळ थांबू पण नाही शकत, गावची कामं वगैरे पण खूप असतात, घरातली, शेतातली. मग हिचं आपले हंडे वगैरे घेतले, ही आली वरती आणि बघते तर आता जाताना कसं पहिले त्या आजीचं घर लागायचं. म्हणजे जी पुढे पुढे चालते असं वाटलं तर ती आजीचं पहिले घर लागायचं हिला जाताना. म्हणजे पहिले आमचं घर, मग त्या आजीचं घर आणि मग जी आजी हंडे घेऊन जात होती तिचं घर. मग ही जाता जाता तिला ही आजी बाहेरच दिसली. तर ती म्हणते काय गं झाले, हंडे घेऊन आलीस तू. तर ती म्हणते कुठले हंडे, म्हणजे मी आज पाण्यालाच गेली नाही, खाली आलीच नाही. ते बोलते असं काय, मी तर तुला आवाज देत होते, मी निघताना तुला आवाज दिला, तर तू आवाज दिलाच नाहीस मला रिटर्नमध्ये, म्हणजे हाकेला ओ दिलीच नाहीस. मला वाटलं तू पुढे गेली असशील आणि मी रस्त्याला बघते तू माझ्या पुढे पुढे चालतेस. तर ती म्हणाली नाही मी आज पाण्याला गेलीच नाही, माझं ते काय पाणी भरायचं बाकी आहे अजून. तर ती म्हणाली मग मला कोण दिसलेलं पुढे. तर ती म्हणते नाही मी तर आली नाही आणि बाकी माझी आजी पण म्हणजे गेलीच नव्हती, त्यामुळे कोणच नव्हतं. पण मग आता तिने 2 डाऊट घेतले, एक तर गावचं दुसरं कोण असेल आजी, किंवा मग हे दुसरं कारण असेल की कुठली तरी एंटिटी असेल. कारण त्या रोडमध्ये ना तुला असं गमतीमध्ये बघायला म्हणालं ना तर सगळ्यांना ते अनुभव आलेत. अगदी मलासुद्धा, माझ्या मावशीला, काका, मामा, या गावच्या आजी वगैरे सगळ्यांना. तर ती म्हणाली की ठीक आहे असेल. पण हे झालं हिचं आजीचं. मग आता ही ठीक आहे म्हणाली की असेल बाबा, ती एंटिटी जरी असली तरी काय केलं नाही की जाऊ दे, असेल जे काय असेल ते. पण नंतर मग माझी मावशी, ज्या मावशीला जो बसमधून उतरल्यावर जो इन्सिडेंट आलेला ना, तिलाच सेम इन्सिडेंट आला. ही सुद्धा अशी पाण्याला गेले. पाण्याला गेल्याच्या नंतर ही तर एकटीच गेली, याच्यासोबत ना ग्रुप ना कोणी असं काय.
पण ही एकटी गेले. ही त्या बस स्टॉपच्या विहिरीच्या इथे गेलेली. पाणी कमी होतं. मग ही काय बोलली, मी खाली उतरते. मग हिने खाली उतरली आणि पाणी भरते वगैरे, हंडे वगैरे काढले ना तिने. आणि पाणी भरता भरता ना वरतून कोणतरी असं तिला दगडी वगैरे मारतं आहे, म्हणजे असं दगडी वगैरे आतमध्ये मारतं आहे. तर हिला वाटलं की हिचीच कोणतरी जी म्हणजे तिची मैत्रीण वगैरे तिला घाबरवत वगैरे असेल मुद्दामून अशी मस्ती वगैरे करत. तर ती खालून आवाज देते त्या हिच्या नावाने, तर की मला घाबरवतेस काय वगैरे हे ते. थांब मी आले वरती बघते. तर तिला पहिले असं वाटलं की ही तिची मैत्रीण वगैरे आहे, पण वरतून कोण आवाज तर येत नव्हता. त्यामुळं नंतर मग ती वरती आली, हंडे वगैरे तिने ठेवले. तर ती आजूबाजूला चारी बाजूला बघते की बाबा ती तिची मैत्रीण आली असेल पाण्यासाठी, तर हंडे वगैरे ठेवले असतील, तर ते नाही. मैत्रिणीला बघते, आजूबाजूला बघितलं, आवाज वगैरे दिला, तर ती पण नाही. त्याच्यानंतर मग तिला अंदाज आला आणि ती मला वाटतं अशी सकाळच्याच टायमाला आलेली. नंतर मग तिला अंदाज आला की बाबा कोणच नव्हतं, कारण ती वरती येऊन जेव्हा तिला भेटली ना, तर ती पण म्हणाली की त्या दोघी तिघीच्या जिथे मैत्रिणी होत्या, तर त्या सगळ्या म्हणाल्या की आम्ही तर कोणच नव्हतो. मग ती म्हणाली असेल की बाबा ही काय एंटिटी वगैरेच असेल. बरोबर. त्या म्हणजे गमती गमतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की यांना काय कामधंदे नाही, उगाच आपला घाबरावत सुटायचा वगैरे हे ते. कारण घाबरणारा माणूस घाबरतो ना, घाबरणारा माणूस नाही घाबरत. आणि नाही घाबरत. मावशी वगैरे पण जो घाबरतात. घाबरतो त्याच्यावर नेहमी राहतो ते. घाबरतो तो, कारण जसं मगाशी लॉरेन वॉरेनचं म्हटलं ना की ती वल्नरेबल होईपर्यंत ती राहते. वेट आपण करते, त्यांची नंतर जेव्हा ती मस्करी स्ट्राईक करतो, करते. चॅलेंज करतो हां, त्यांना. तर मग ते मोस्टली ना आपल्या मेंटल हेल्थ म्हणजे मेंटल पोझिशन वाईज ते घेतात. आपल्या बॉडीला ते नंतर तो शेवटचा पार्ट, पण ते पहिले टेक ओव्हर करतात आपल्या माइंडला. माइंडला. माणूस एकदा घाबरला की तो माइंड वाईज थोडासा वीक होत जातो. मग त्या माइंडवर पजेस करत जातात आणि त्याच्यावर टेक ओव्हर करत जातात. त्याच्यानंतर मग जास्त ओव्हर झालं की मग ते बॉडीली पूर्ण असं असतं ते. आपल्या इकडे पण मूवीजमध्ये सुद्धा दाखवतात, पण मोस्टली हे ना आपल्यापेक्षा जास्त ह्या हॉलिवूड मूवीज किंवा US, ऑस्ट्रेलियन या मूवीजमध्ये हे हॉरर सुपरनॅचरल खूप जास्त दाखवतात. म्हणजे ते त्यांच्या प्रकारे बायबलनुसार की त्यांचं जे ब्लॅक मॅजिक असतं ते दाखवतात. बऱ्याच अशा मूवी आहेत. फिअर स्ट्रीट झालं, मी आता परवाच एक बघितलं द कॉन्जरिंग, द डेव्हिल मेड मी टू डू इट. त्याच्यामध्ये पण त्यांनी सेम सांगितलं आहे की काय काय लोक ना भूतांची पूजा करतात. सॅटन, त्यांच्याकडे सॅटन म्हणतात प्रत्येकात. इस्लाममध्ये जिन म्हणतात, आपल्याकडे वगैरे. म्हणजे ते ते मूवीमध्ये तसं सांगत होते की ते ब्लॅक मॅजिकने त्यांना जे ॲक्वायर करायचं आहे, त्यांना जी पॉवर पाहिजे, त्याच्यासाठी एक सॅटनला किंवा त्यांच्या पॉवरला खुश करायला त्यांना ते काही ना काहीतरी सॅक्रिफाईस द्यावं लागतं. मग त्या सॅक्रिफाईसमध्ये असं होतं की जसं तुम्ही सांगणार ते तुम्हाला कंप्लीट करायचंच आहे. नाही केलं तर ते तुम्हाला स्वतः घेऊन जाणार, म्हणजे तुम्ही संपलात तिकडे. अल्टिमेटली काय की तुम्ही त्यांच्याकडेच गेलात. आणि जर ते कंप्लीट केलं, तुम्हाला जी पॉवर मिळाली, तर तुम्ही ती पॉवर जगणार वगैरे करणार. आणि शेवटी तुम्ही जेव्हा स्वतःहून जेव्हा तुमची डेथ होईल, तेव्हासुद्धा तुम्ही तिकडेच जाणार आहेत. म्हणजे तर तसंच आपल्या गीतेतसुद्धा असंच म्हटलं आहे की तुम्ही जर पितरांची भूतांची पूजा केली तर तुम्हीसुद्धा तिकडेच जाणार आहेत. काही लोक देवांची सोडून वस्तू की म्हणजे आपण त्या भूतांना वस्तू असं किंवा म्हणतो, एक आपण टर्म देतो वस्तू, तर त्यांची करतात की बाबा ते झालं. पण त्यांचं कसं असतं माहिती आहे की त्यांचा एक टाईम पिरियड असतो, जवळजवळ 12, 13 ते 14 वर्ष. तोपर्यंत तुम्हाला सुखलाभ, लखलाभ वगैरे देणार. पण त्याच्यानंतर ना ते स्वतःहून आपल्यावर उलटे फिरतातच. हे असं मी बऱ्याच स्टोरीज बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत, जाणून आहे की म्हणजे त्या तेवढ्या टाईमपर्यंत तुम्हाला पैसा देतील, धन देतील, सुख, ऐश्वर्य, लाभ सगळं देतील. पण त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा स्वतः खायला उठतात ना, ते जे आहे ना ते सगळं घेऊन जाणार. ते तुमच्याकडचं आहे नाही, तुम्हाला अगदी राजासारख्या बंगल्यातून तुम्हाला रस्त्यावरच्या भिकाऱ्यापर्यंत तुम्हाला आणून ठेवतील. अशा त्या भयंकर वाईट असतात. तर असं आहे. आणि हे आपल्या गीतेमध्ये किंवा शास्त्रात लिहिलेलं आहे. काहीतरी त्याच्यात सत्य असेल. तुझ्याकडे दुसरी कोणती अशी इन्सिडेंट आहे? दुसरी आपण त्याच असोसिएटनीच अजून एक सांगितलेली स्टोरी, आपण ती घेऊ. म्हणजे तिने 2 सांगितलेल्या. तर ही दुसरी अशी होती की तिचा कझन, म्हणजे हा दुसरा कझन आहे, हे ह्यांच्या चाइल्डहूडमधलं, म्हणजे ही पण लहान, कझन पण लहानच होता, स्कूल टाईममधलं. ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहायचे ना, त्यांच्या बाजूला एक गार्डन होतं बरं. आणि यांच्या फ्लॅटमधून
त्या जी विंडो होती त्यातून ते गार्डन दिसायचं, म्हणजे गार्डन, त्यातल्या स्लाईड्स वगैरे, आपण पाळणा वगैरे झुला, तर ते दिसायचं. आणि हा जो तिचा कझन होता, जो लहान होता ना, तो नेहमी त्या गार्डनमध्ये खेळायला वगैरे जायचा. त्याची आई त्याला दररोज खिडकीतून हाक मारून अशी बोलवायची. तो आपला कधी कधी एकटा खेळतोय, कधी त्या लहान मुलांसोबत खेळतोय. आणि एक दिवस ऑल ऑफ सडन झालं असं की नेहमीप्रमाणे, म्हणजे तो एकटाच आपला खेळतोय स्लाईड्सवर वगैरे, खेळतोय, झोपाळा झुलतोय, आणि आईने त्याचा नेहमीप्रमाणे असं आपल्या त्याला बोलवायला म्हणून ती विंडोमध्ये गेली. आणि तिने बघितलं की बाबा हा झोपाळा झुलतोय समोरच्या एका बाकावर, म्हणजे गार्डनमध्ये कोणच नाही. ही दुपारच्या वेळी, गार्डन पूर्ण खाली होतं, आणि दुपारच्या वेळी समोरच्या बाकावर एक वृद्ध म्हातारी अशी बसले, जी एकदम क्रीपी वे, म्हणजे अशा एकदम भयानक अशा लुकमध्ये त्याच्याकडे बघते, आणि एकटीच बसली असती, त्याच्याकडेच स्टेअर करते कंटिन्यू, त्याच्याकडेच बघत बसली. आणि ह्याला काय माहिती, ते कदाचित दिसते नाही दिसते, हा आपला त्याचाच खेळतोय, आणि हे हिला दिसलं, म्हणजे त्याच्या आईला खिडकीतून, आणि ती घाबरली. ती त्याला आवाज न देता ही स्वतःहून खाली गेली, अगदी म्हणजे पटकन अगदी असा. त्याला जेव्हा घ्यायला गेली तेव्हा ती बाईच तिथे नव्हती, म्हणजे ती म्हातारी जी बाई होती. गार्डन पूर्ण खाली होता. तिला वरतून दिसली, पण खाली गेल्यावरती कुठेच नाही. आणि ती त्याला पटकन अशी घेऊन आली. त्याच्यानंतर मग घेऊन आली, थोड्या वेळाने त्याला असं विचारलं की बाबा तू एकटाच खेळत होता, आजूबाजूला कोणच नव्हता? तर तो म्हणतो की नाही, कोणच नव्हतं. मग तिने स्वतःहून डिस्क्लोज नाही केलं की बाबा तुझ्यासमोर असं कोणी बसलेला का, तुला दिसला का? तर तिने फक्त असं रँडमली विचारलं की बाबा काय कोण होता का तुझ्यासोबत गार्डनमध्ये? तो बोलतो नाही, कोणच नाही, मी एकटाच खेळत होतो. तर असं ते नशीब, म्हणजे तिला असं दिसलं की ती पटकन त्याला घेऊन आली, अदरवाईज सांगू नाही शकत, म्हणजे असं काहीतरी वेगळं झालं असतं. वेगळं असतं. आणि भाई तुझ्याकडे मग अजून कोणती तू स्टोरी जाणली आहेस? म्हणजे माझ्या कलिगने मला एक्सप्लेन केलेली, तिचा जो कझन आहे तो मुलुंडला राहतो. तर त्या सोसायटीमध्ये म्हणजे 2 विंग होत्या, ए विंग आणि बी विंग. आणि तिचा जो कझन ज्या विंगमध्ये राहायचा ती बी विंग होती, आणि त्या कझनचाच जो फ्रेंड होता तो ए विंगमध्ये राहायचा. म्हणजे हे दोघं आता पकडू आपण, जो कझन आणि त्याचा फ्रेंड. आता झालं असं की तो फ्रेंड जो होता त्याचे वडील ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुला आयडिया असेलच की शेड्यूल टाईम असा नसतो, लेट नाईट वगैरे तसा. तर ते जनरली म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम असं लेटच यायचे, 1:30, 2, 2:30, 3 वगैरे. आणि हे त्यांनी बऱ्याच वेळा एक्सपिरियन्स केलं की ते जेव्हा यायचे ना रात्रीचे, तेव्हा ते राहायचे 4th फ्लोअरला, आय थिंक 3rd का 4th फ्लोअर होता. ते लिफ्ट बोलवायचे. म्हणजे आता रात्रीच्या टायमाला आपण लिफ्ट बोलवली, जनरली आपण बघतो की कोणच नसणार, म्हणजे आपण सोडलं तर ते लिफ्ट बोलवायचे. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला आली की ते 4th फ्लोअरपर्यंत जायचे. ती 4th फ्लोअरवरून ना स्वतःहून ती लिफ्ट 5th फ्लोअरला जायची. आणि हा वन टाईम इन्सिडेंट नाही, म्हणजे असं एकदाच झालं असं काहीच नाही, हे दरवेळी व्हायचं. एखाद दुसऱ्यांदा होऊ शकतं, ठीक आहे, आपण समजू शकतो की बाबा असेल कोणतरी 5th फ्लोअरला की ज्याने बोलवले, त्याला जायचं असेल, पण रात्री 2:30-3 वाजता असं आहे. आणि 1-2दा झालं तरी ते आपण समजू शकतो, पण हे दरवेळी व्हायचं. तर सारखं सारखं असं व्हायला लागलं की लिफ्ट बोलवत आहेत, ते 4th फ्लोअरला उतरत आहेत. त्यांनी मोस्ट ऑफ द टाईम स्वतःहून नोटीस केलं की बाबा असं का होतं आहे. बघतात ते परत लिफ्ट जाते 5th फ्लोअरला. आता त्याच्यानंतर त्यांच्याच घरातल्यांना बऱ्याच वेळा अशी इन्सिडेंट आलेत की रात्रीच्या वेळी असं त्या फ्लोअरवरून किंवा विंगमध्ये असं फिरणार, तर त्यांना सारखं जाणवायचं की बाबा कोणतरी आहे आपल्याकडे, सारखं कोणतरी बघतं आहे, स्टेअर करतं आहे, किंवा आपला मागे मागे येतं आहे किंवा असं. तर बऱ्याच वेळा त्यांनी असे एक्सपिरियन्स केल्यानंतर मग म्हटलं आपण थोडं बघू की म्हणजे काय कसं आहे. तर त्यांनी एका जाणत्या माणसाला, म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्या बाबतीत जो कोणी, म्हणजे म्हणतो ना आपण नॉलेजेबल पर्सन, तर त्यांना बोलवलं घरी. त्यांनी ती विंग वगैरे बघितली, आणि त्यांनी त्या घरामध्ये डिस्कस वगैरे बोलवते. तर त्यांनी बाहेर येऊन बघितलं, आणि नंतर मग यांना सांगितलं की एक त्या फ्लोअरवर एक बाई असते, म्हणजे एंटिटी, ती इकडे तिकडे फिरते,
आणि रात्रीची ती तुमच्या दरवाजासमोरच येऊन बसते आणि ती तुमच्या दरवाजाकडे तुमच्या घराकडेच ती बघत असते सारखी. सो आता हे सांगताना पण म्हणजे माझ्या अंगावर थोडंसं शहारे आले, गुजबम्स हां. टाईप आलं. तर हिनी माझ्या कलिगने पण जेव्हा स्टोरी नरेट केली ना तेव्हासुद्धा माझं असंच झालेलं. म्हणजे ती बाई फ्लोअरचं ठीक आहे, विंगचं ठीक आहे, पण यांच्या घराच्या समोरच रात्रीची येऊन बसते आणि ती यांच्या घराकडेच बघत असते. तर हे थोडं घाबरवणार आहे. घाबरवणार आहे आणि थोडं डेंजरस पण आहे. म्हणजे त्यांच्या हिशोबाने सांगू नाही शकत ती एंटिटी म्हणजे त्रास देणारी आहे किंवा कसं आहे, बट स्टील रिस्क नाही घेऊ शकत आपण. आणि त्यांचं झालं असं की त्याच्यानंतर तो फ्लॅट विकायला पण काढत होते, पण जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला त्यांचा फ्लॅट निघतच नव्हता. म्हणजे समजू शकतो की म्हणजे निमित्त फक्त लागतं की बाबा हे ते कारण या कारणामुळे फ्लॅट जात नाही, त्या कारणामुळे. बट मेन रिझन जे असतं ते असतंच की का असं होतं आहे. तर मग 1-1.5 वर्ष झालं त्याच्यानंतर त्याने काढला आणि या टाईम पिरियडमध्ये जवळजवळ 1-1.5 वर्ष ते तिकडे राहिले आणि त्याच्यानंतर पुढचा टाईम ते फ्लॅट काढण्यामध्ये काढवते. पण जेवढे पिरियडमध्ये ते राहिले ना त्या पिरियडमध्ये त्यांना बऱ्याच वेळा असं म्हणजे कोण ना कोणतरी आजारी पडतं आहे, काही ना काहीतरी त्यांच्या घरातल्यांना त्रास होतो आहे, मग तो घरचा असेल बाहेरचा असेल. हे असे बरेच एक्सपिरियन्स आले आणि ते त्यांना समजले पण, कारण त्या पिरियडच्या आधी यांना असं काहीच झालं नव्हतं, त्या पिरियडच्या नंतरसुद्धा त्यांना काय झालं नाही. पण तेवढ्याच पिरियडमध्ये आणि जेव्हा त्यांना समजलं की त्या माणसाने सांगितलं की असं असं आहे, तेव्हा त्यांना मग ते कन्फर्म झालं की बाबा याच कारणामुळे हे असं सर्व होतं. तर असं आहे. आणि भाई तुझ्याकडे मग अजून कोणती तू स्टोरीज आणली आहेस? अप टू हे माहिती असेल ते कपल एड वॉरन, लॉरेल वॉरन, US एक कपल. एड वॉरन तर त्याची डेथ झाली, नॅचरल डेथच झाली. त्यांनी म्हणजे त्यांचे पूर्ण म्युझियम आहे त्यांचा पूर्ण त्या त्यांनी माहिती त्याच्या घरालाच म्युझियम बनवून टाकलं आहे. पण ती लॉरेन वॉरनचं एक असं कोट आहे की म्हणजे इंग्लिशमध्ये ती असं म्हणते की इफ यू चॅलेंज द डेमॉनिक इट विल वेट अंटिल यू गेट वल्नरेबल अँड वेन यू गेट वल्नरेबल देन इट स्ट्राईक्स. म्हणजे तुम्ही त्या डेमॉनिक प्रेझेन्स जो असेल किंवा एंटिटी असेल, स्पिरिट असेल, त्याला चॅलेंज करू नका. किंवा जर तुम्ही चॅलेंज केलं, तुम्ही जोपर्यंत वल्नरेबल होत नाही किंवा तुम्ही तुमच्या एकदम लो पॉईंटला किंवा तिथे येत नाही, ती एक चान्स शोधत असते, संधी संधी शोधत असते. हां, ती लगेच नाही धडत देत. म्हणजे असं नाही की तुम्ही तिला म्हणाल की कोण आहे तू, म्हणजे लगेच ती तुम्हाला तुमच्या अवतीभोवती फिरत राहणार. ती तुम्हाला हळूहळू इतकं त्रास देत जाणार ना, ती अशी स्ट्राईक करणार की तुम्हाला ते घेऊनच जाणार. त्यामुळे त्यांना चॅलेंज करणं बरं नाही असं. आणि त्यावरूनच आपण बघतो ना, जर आपल्या भारतातला जो गौरव तिवारी तो त्याची पण डेथ खूप जास्त मिस्टिरियस होते. तो 31 वर्षाचा होता. 31 वर्ष म्हणजे खूप जास्त तरुण होता तो मुलगा. तरुण होता, खूप तरुण म्हणजे. आणि एवढ्या तरुण वयात पण त्यांनी हे सगळं जगासमोर एक ॲज अ सायंटिफिक, कारण तो स्वतः पायलट होता. त्याच्यासाठी असं नाही, आपण नाही म्हणू शकत की काहीतरी असंच म्हणजे कोण पण उठून आला आणि अंधश्रद्धा तो पसरवतोय. हां. पायलट झालेला माणूस आहे जो बाहेरच्या देशात गेला आहे, जो तिकडे फर्दर स्टडीज करतोय त्या एरोनॉटिक इंजिनिअरिंग किंवा जे काय असेल ते. आणि तो इकडे येऊन कारण जसं आपण त्या सिरीजमध्ये बघितलं की तेव्हा त्याला त्या फ्लाईटमध्ये जो त्याचा प्रायव्हेट प्लेन होता त्याच्यामध्ये त्याला इन्सिडेंट आला. तो स्वतः सिंगल हँडेडली तो फ्लाईट फ्लाय करतो आहे. फ्लाईटमध्ये टर्ब्युलन्स आला आहे आणि इंजिनच बंद झालं, इंजिन स्टार्ट होत नाही. आणि फ्लाईटमध्ये एकटा असताना त्याला मागून आवाज येतो, माणूस मागून त्याला बोलतो की हे कर ते कर. त्याच्यानंतर तो फ्लाईटचं इंजिन स्टार्ट होतं, फ्युअल वापस इंजिनमध्ये जातं आणि इंजिन स्टार्ट होऊन तो जस्ट त्या डेथ डोअरला टच करून तो वापस येतो आणि नंतर मागे फिरून बघतो तो कोण नाही. आणि हे पायलट जे बाहेरच्या देशामध्ये तर असे एक्सपिरियन्स आहेत जे त्याच्यानंतर मग त्याने बरेच, आपण जसं सिरीजमध्ये बघितलं आहे की त्याने बाहेरसुद्धा त्याला डिमांडवर म्हणजे त्यांनी काय बोलतात आपण बरेच असे म्हणतो ना हॉन्टेड प्लेसेसमध्ये एन्क्वायरी वगैरे आपण काय म्हणू शकतो त्याला बोलवलेलं. हां, तर तसं करून मग त्याच्यानंतर मग तो इकडे आला आणि त्याने IPS एस्टॅब्लिश वगैरे केली. आणि तर मग ते खूप सायंटिफिक रिझन वाईजच जातं ना, म्हणजे ते स्वतः पायलट आहे, स्वतः त्या आणि इंजिनिअरिंग तुला क्षेत्रात. माहिती की बाहेरच्या देशात ह्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर अभ्यास केला जातो. हो, अगदी. आपल्याकडे पण आता ते गौरव तिवारीच्या नंतर बऱ्याच जणांनी सुद्धा केलं आणि ते मशीन वाईज सुद्धा ते डिटेक्ट करतात वगैरे.
पण खरं सांगू तर अजूनपर्यंत मी बऱ्याच म्हणजे जवळजवळ 100-150च्या वर हॉरर मूव्हीज तेवढ्या बघितल्या आहेत. अगदी आपल्या भारतातल्या असो किंवा बाहेरच्या. म्हणजे अगदी इन्सिडियस फ्रँचाईज असो, कॉन्जरिंग असो, नन असो, ॲनाबेल या तर फ्रँचाईज झाल्या. बाकी पण फिअर स्ट्रीट वगैरे या बऱ्याच मूव्हीज बघितल्या आहेत. पण या बघून ना एक प्रत्येक मूव्हीमधून काही ना काही शिकण्यासारखं, काही ना काहीतरी असं समजण्यासारखंच असतं. आणि हे बाहेरच्या देशांमध्ये किती प्रमाणात ते त्याला समजून घेतात, त्याला एक्सप्लेन करतात किंवा एक त्या प्रकारे असतं. कारण आपल्या एक मागच्या पॉडकास्टमध्ये मी तुला जसं सांगितलं की एक माझा इन्सिडेंट झालेला. मी त्या डुप्लेक्स आमच्या रूममध्ये होतो. मी वरती झोपलेलो आणि मी असंच आपला एकटा होतो म्हणून समन टाईप एका एंटिटीला केलं. तर तो आता ते ठीक आहे की म्हणजे ते चांगलं होतं की ती एंटिटी जरी आली, तिचा प्रेझेन्स जरी तिने दाखवला मला आणि मला तिने थोडासा असा चोक करण्याचा किंवा असा प्रयत्न केला घाबरवण्याचा, पण ती इतकं काय तिने हार्म नाही केलं. हे नशीब म्हणजे किंवा चांगलं. पण त्याचा एक जर रेफरन्स द्यायचा म्हटलं ना तर इन्सिडियसमध्ये मला वाटलं एक इन्सिडियसचा एक कुठला तरी पार्ट आहे फ्रँचाईजचा. त्याच्यामध्ये सुद्धा एक अशी स्टोरी आहे की त्या स्टोरीमध्ये ती मुलगी आणि तिचे वडील दोघंच असतात त्या घरामध्ये. तिच्या आईची डेथ झालेली असते, पण तिला तिच्या आईची खूप आठवण येते आणि त्याच्यासाठी ती ज्या एक ओल्ड लेडी असते ना की जी ह्या गोष्टीमध्ये खूप अशी पारंगत असते की ती स्पिरिटला बोलवून त्यांच्याशी कम्युनिकेशन करून देते. एक मिडलमॅन टाईप की ती कम्युनिकेट करून देते. तर ती तिच्याकडे जाते. त्या स्टोरीमध्ये असं दाखवलं आहे मूवीमध्ये. आणि हे मोस्टली रिअल बेस्ड मूवीज त्यांच्या असतात ज्या, कारण ते डिस्क्लेमर आधी देतात. तर ती त्या बाईकडे जाते. तिला म्हणते की असं असं आहे, मला आईसोबत कम्युनिकेट करून दे. ती ट्राय करते तिच्या घरी, त्या ओल्ड लेडीच्या घरी. पण तिला समजते की बाबा हे कम्युनिकेट करणं चांगलं नाही, कारण तिची आई जी म्हणजे जेव्हा ती जिवंत होती ती स्वभावाने खूप चांगली होती. पण जेव्हा ती कम्युनिकेट करायला ती इन्व्हाइट करायची, समन करायची ना, तेव्हा दुसरीच एंटिटी यायची आणि ही खूप खतरनाक होती. ओफ. आणि हे त्या ओल्ड लेडीला समजलं. त्यामुळे ती काय म्हणाली, तिला सुद्धा सांगितलं की काहीतरी काही रिझनसाठी तिने ते सोडून दिलं की नाही येऊ शकत किंवा जे काय आहे ते. पण तिला पण सांगितलं की हे तू सुद्धा ट्राय करू नकोस. पण शेवटी ती तिच्या म्हणजे आईची आठवण येत होती, त्यामुळे तिने घरी असताना ट्राय वगैरे केलं. तर त्या फिल्ममध्ये असं दाखवलं की जो तिचा बेड होता वरतून AC डक्ट होता तिच्यावरती. तर ती समन वगैरे करायची की आई ये, म्हणजे बोलवायची आईला, की असं पण नाही की रॅन्डम कोणाला तरी की बाबा ये, पण आईला बोलवायचे. पण तिला हळूहळू असं जाणवायला लागलं कोणतरी येतं आहे, तर तिला वाटलं तिची आई आहे. तर ती कम्युनिकेट वगैरे करायची, बोलायची. पण हळूहळू ना ती एंटिटी जी यायची ती तिला त्रास द्यायला लागली आणि त्या AC डक्टमधून सारखा तिला आवाज यायचा. जेव्हा ती समन वगैरे करायची ना, AC डक्टमधून वगैरे असा आवाज हलका असं जाणवायचं तिला. त्यानंतर ती एंटिटी जाणवायची, मग ती कम्युनिकेट व्हायची. पण नंतर मग हळू तिला त्रास व्हायला लागला. तर मग असं आहे की समन करणं किंवा बोलवणं सांगूच नाही शकत की तेच येतील, कारण चांगल्या राहिल्या बाजूला आणि म्हणजे दुसऱ्याच आपल्या भोखंडी येऊन बसतील असं ते असतं. खूपदा असतं ना की म्हणजे खूप एका ठिकाणी वाचलेलं आपण की जेव्हा आपला एक व्यक्ती जातो ना, आपल्याला आपली खूप जवळची व्यक्ती जेव्हा ह्या जगातून निघून जाते, आपल्याला त्यांना असं फ्री केलं पाहिजे. आपल्याला त्यांना त्यांच्या आठवणी, हो हो हो. त्यांच्या आठवतात म्हणजे कारण आठवणी होल्ड करतात बऱ्याच गोष्टी आणि आपल्याला वाटतं की त्यांनी परत यावं, परत यावं, परत यावं. पण जेवढी आपण त्यांची जास्त आठवण काढू किंवा त्यांना जास्त बोलवू ना, तेव्हा ते येतीलही. हो. पण जेव्हा ते येतील, ते असंही असू शकतं एकटे येणार नाही, ते कोणाला तरी सोबतही आणू शकतात. कारण त्या जगात जाऊन त्यांच्या मागेही कोणतरी येऊ शकतं ना. तर म्हणून बोलतं की ज्यावेळी व्यक्ती जातात त्यावेळी त्यांना सोडून दिलं पाहिजे. त्यांना सोडून त्यांच्या दिलं पुढच्या पाहिजे. प्रवासासाठी अगदी. त्यांना तिथून म्हणजे इथून ह्या जागेवरून मुक्त केलं पाहिजे. तेच. आणि म्हणजे कसं आहे, आता जसं मगाशी आपण गीतेचा एक रेफरन्स घेतला. गीतेमध्ये सुरुवातीलाच एक अजून एक असा एक रेफरन्स आहे की माणूस जसा ज्या वेळी मरतो, तर त्याचा नेक्स्ट जी जर्नी आहे ती त्याच्या डेथच्या टायमाला किंवा त्याच्या या पूर्ण जर्नीमध्ये अशी असते किंवा सपोज जर तो या एक एक ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा या पोझिशनमध्ये किंवा या माइंडसेटमध्ये मेला किंवा त्याची डेथ झाली, तर नेक्स्ट त्याचं जे आपण म्हणू शकतो की जन्म होणार असेल किंवा
आपण सांगू नाही शकत, हे कन्फर्म नसतं की त्याचा मनुष्य देहामध्येच आता जन्म होणार आहे. बरं, हे तर गीतेत पण लिहिलं आहे 74 लाख योनी आहेत, 84 लाख, म्हणजे आता आकडा विसरलो, पण इतक्या लाख योनी आहेत. या योनीमध्ये आपल्याला कुठली पण योनी मिळू शकते, त्याच्यामधून आपला जन्म होऊ शकतो. मग अगदी कीटकपासून झालं, जनावरांपासून ते अगदी माणसापर्यंत. पण माणूस जसा मरतो ना, त्या ह्याच्यावरच डिपेंड असतं की त्याचा पुढचा जन्म कसा असणार आहे. जसं आपण मागाशी तो रेफरन्स घेतला की जो ज्याची पूजा करतो तो त्याच्याकडे जातो. त्याच कनेक्टिंग याच्यामध्ये माणूस जसा मरतो तो तसा जातो असं. तेच जसे ह्या आयुष्यात जे कर्म राहिलेत त्याच्या हिशोबाने त्याला पुढचं जन्म मिळेल किंवा त्याला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळेल. तर बरोबर, म्हणजे ज्याचं जसं कर्म त्याला तसा मृत्यू, त्या मृत्यूनंतर त्याला त्याची जर्नी कुठे जाणार आहे. म्हणजे आपण तर इन जनरल डायरेक्ट बोलतो की तू स्वर्गात किंवा नरकात, पण ते तेवढ्यासाठीच लिमिटेड नाही. ते बोलतात 84 लक्ष योनीनंतर मनुष्यजन्म मिळतो. मनुष्यजन्म ह्यासाठी मिळतो की आपण कॉन्शियसली आपले आपण चांगले कर्म करू शकतो आणि देवाचं नाव घेऊ शकतो, देवाची पूजा आराधना करू शकतो आणि मग फायनली हा जो फेरा आहे तो जन्म मरणाचा, तिथून आपण बाहेर पडू शकतो आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकतो. अगदी अगदी. पण जे व्यक्ती ह्या जन्मी पण चुकीच्या गोष्टी करतात किंवा ह्या जन्मी लोकांना त्रास देतात, वाईट कर्म करतात, त्यांना परत ह्या 84 लक्ष योनीतून जावं लागतं आणि मग त्यांना परत एक मनुष्यजन्म मिळतो आणि त्यांना परत एक चान्स मिळतो. तर विचार कर की एकदा जेव्हा आपण ही संधी गमावतो मनुष्यजन्माची, तर आपल्याला एवढं जास्त काळ थांबावं लागतं परत हे जन्म घेण्यासाठी. तेच बरोबर. त्यामुळे गीतेत तरी भगवंतांनी तेच सांगितलं आहे की म्हणजे तुम्ही म्हणजे देवांची, पितरांची, भूतांची पूजा करण्यापेक्षा माझं पूजा पण करू नका. मला फक्त स्मरण ठेवा आणि तुम्ही मला देऊ पण नका काय, म्हणजे त्यांची अशी अपेक्षा पण नाही की म्हणजे मला हे त्यासाठी द्या. कर्म चांगले करा. कर्म चांगले करा तुमचं. म्हणजे ते असं म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही मला पान जरी दिलं, फूल जरी दिलं, जे काय द्याल ते मला सगळं आवडेल. नाही दिलं तरी चालू आहे, चांगलं आहे म्हणजे असं. आणि त्यात ते पण लिहिलं ना गीतेत की मनुष्य जसं कपडे बदलतो तसेच आत्मासाठी आपलं शरीर हे एक कपडा असतो आणि ते बदलत राहतं. बरोबर. आत्मा अमर आहे आणि हे जे आयुष्य आहे ते खूप असं क्षणिक आहे. त्याच्यामुळेच ते म्हणतात ना की तुम्ही तुमचं काम नीट करा, म्हणजे कर्म नीट ठेवा. म्हणजे एक श्लोक असाच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचं काम जसं ठेवा तसं तुम्हाला तुमचा परिणाम म्हणजे मिळेल तसा. चांगलं काम केलं तर चांगलं मिळणार, वाईट काम केलं तर वाईट मिळणार असं. पण ओंकारभाई मजा आली. थँक्यू सो मच. बऱ्याच गोष्टी म्हणजे तू जेव्हा येतं असं वाटतं गावाकडे आपण परत जातो आहे. मग ते आंब्यांच्या गोष्टी झाल्या, खेकड्यांच्या गोष्टी झाल्या, ते खूप भारी वाटतं आणि लोकांनाही ते आवडतात. तर थँक्यू सो मच भाई. तुला कसं वाटलं? अगदी अगदी मस्त. म्हणजे आधीचा एक्सपिरियन्ससुद्धा अगदी तसाच मस्त होता. आत्तासुद्धा अगदी आपल्या स्टोरीजसुद्धा आपल्या म्हणजे पॉडकास्ट खूप चांगला गेला आणि नवीन नवीन शिकायला, अनुभवायला मिळतं आहे, म्हणजे ऐकायला मिळतं आहे. बरोबर. मजा येते. थँक्यू सो मच भाई. मजा आले. मंडळी, तुम्हाला ओंकारच्या गोष्टी कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे जर अशा कोणत्या गोष्टी असतील तर नक्कीच गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो नक्की भरा आणि तुम्ही ओंकारलाही फॉलो करू शकता. त्याचे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि काळजी घ्या तुम्ही आणि आईवडिलांची काळजी घ्या आणि आपण भेटूया परत एक ताशाच्या एपिसोडमध्ये. बाय.